नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कंजरा ते मोखड पांदन रस्ता बरेच वर्षापासून नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतामधील माल घरी नेता येत नाही, कारण ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच सोयाबीन काढणीचे यंत्र शेतात जाऊ शकत नाही। त्यामुळे माल शेतातच पडून राहून खराब होतो। या रस्त्यावरून सुमारे 500 ते 600 शेतकऱ्यांची शेती आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास भोगावा लागत आहे। धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आजी व माजी आमदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत नाही ना, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे। अनेक निवेदनाद्वारे हा प्रश्न माजी आमदार तसेच तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना देऊनही उपयोग होताना दिसत नाही। तरी याकडे लक्ष देऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य आमदार महोदय यांनी जिल्हा नियोजन विभागातून पैसा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। आमचा आता कोणी मायबाप नाही का, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला दिसतो आहे, तरी आमच्याकडे लक्ष द्यावे ही मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे। ते मोखळ जो रस्ता आहे, पांदन रस्ता, याची अशी परिस्थिती आहे दादा का ट्रॅक्टर जात नाही तर बैलगाडी जात नाही, एवढी बेकार परिस्थिती झाली। आणि हे जो पाहू शकता, हे इकडे 500 ते 600 कास्तकार असून याचं कसं आमदाराला निवेदन दिलेलं आहे, तरी अजून आमदारांनी काही लक्ष द्यावं याच्याकडं। आणि आमचं जे पांदन रस्त्याची व्यवस्था आहे हे करून द्या बरोबर, कारण की बाजूचा शेतकरी आहे त्यांना आतापर्यंत जाऊ दिला आम्हाला। आता अशी परिस्थिती का ते त्याचं नुकसान होत आहे म्हणून तिकडे जाऊ देत नाही आहे, तरी आता शासनानं काय याच्यावर निर्णय करून आमचा जो न्याय आहे तो द्यायला पाहिजे। उमेश चौखडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।